तर आता आम्ही मी आता काय करते माहिती आहे का, हे काय म्हणतात ते आमटीची तयारी करून घेते. खोबरं, इथं कोथिंबीर, हे सगळं त्याची तयारी करून घेते. आमटीची तयारी झाली का नाही, मग बघू. भात टाकते शिजायला, पीठ मळून घेते आणि पुरण वाटायला घेते, है का नाही. तर चला व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि एक एक लाईक करत जावा, कारण मी कधी स्वयंपाकाचे व्हिडिओ टाकत नाही. त्यामुळं बऱ्याच जणांना वाटतं की राधी स्वयंपाकच करत नाही, म्हणून मी किती सुग्र नाही तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मी इथं आमटीची तयारी करून घेते. तर चला इथं आपली ही वाटणाची तयारी झाली, है का नाही. आता चला तुम्हाला पुरण दाखवते एकदा. म्हणजे पुरण बनवलं नाही, पण ते ही झालं काय म्हणतात ते आटवून झालाय सगळा गुळ पूर्णच्या पूर्ण. आणि हे असं गार करून घेतलं. गार म्हणजे उघडच ठेवलं आणि गरम शिगडीवर ठेवलं. तुम्हाला मी सांगितलंच की ही शिगडी बंद जरी केली ना तर ही अर्धा तास चालू असते. तर हो का चांगलं परतून झालं या, आहे का नाही. तर चला आता शेजार धर्म आपल्या उपयोगी आला. तर हे शेजार धर्म आहे का नाही आपले शेजारचे, नमूची मम्मी कवा मी भांडण करत नाही. त्यांची शेरडं खात्यात आपली झाडं झुडपं, पण मी आपलं नाही काय बोलत. म्हणजे बोलते तेवढ्या पुरतं, पण असं लय भांडणाच्या मुळावर येत नाही. का माहिती आहे का, कारण आपल्याला काय आयुष्यभर कायमचं म्हातारं होऊस तर दात पडूस तर आपली पुढची पिढी पण शेजारी पाजारी राहून दिवस काढणार आहे. आपण काय बाहेर नाही बाबा इथं भांडण झालं तर चल बाबा तिकडं रूम चेंज करून म्हणायला, आहे का नाही. तर नाही, मग ह्यासाठीच शेजार धर्म असलं तरी त्यांचं आपण ॲडजस्ट करायचं, आपलं ती करतात. असं गरजेच्या टायमाला जावं लागतं, आहे का ना. वाटण आता घर उघडंच राहिलं, काय मित्र झोपलेलं आहे, पण हे करून येते. नमूची मम्मी मिक्सर चालू आहे का, मला एवढं वाटून द्या की. चला आता त्यांची दरवाजा उघडा की. आले आमचा शेजार धर्म कुठं आहे, मग मिक्सर कुठं आहे. बर तर इथं त्यांचा मिक्सर आहे आणि मिक्सरचं भांड बर लावते. बटन सुद्धा बंद केलं नाही. तुम्हाला काय वाटायचंय का, मग नेऊ का भांड असंच. येतो शेजार धर्म उपयोगी असा. बटाटा उकडते, शेंगदाणा वाटायचंय का. बर नाही वा म्हणलं घरी निघाला मिक्सरचं भांड. झालं बघा इथं वाटून बिटून. शेजार धर्म ह्यासाठीच तर असतो, उसण्या पासण्याला असं. म्हणून आम्ही भांडण तंडण करत नाही, कारण भांडण केलं असतं तर आता ही वाटून भेटलं असतं का, नसतं भेटलं, आहे का नाही. काय काम असलं तरच, नाही तर अजिबात एकमेकीच्या घरी नाही, काय नाही. असं फक्त काय काम असलं तर तेवढ्या पुरतं बस. त्यामुळं माणसाला भांडण तंडण करावं नाही. कधी कधी मी बोलते, ती पण बोलते म्हणजे असं चेष्टावरच असतं आपलं. ती बी शेरडा इकडं झाडांकडे पळाली बिळाली तर, कारण आपल्याला आयुष्यभर एकत्र राहायचं आहे, शेजारी पाजारी राहायचं आहे का नाही. शेजाऱ्यांसंग भांडण करून जमत नाही आणि आपलं भांडण नाही होत. तर आता बघा आमटी टाकते, वाटण झालं, आमटी टाकते आणि पुरण वाटण घेते. तर आमटी कशी करणार आहे तुम्हाला दाखवते मी. येडी वाकडेच करणार आहे, कारण ही नाही ना आपल्याकडं, काय म्हणतात. तर
आता मी करणार आहे बघा आमटी. बघा भ्या वाटतं बाई, आताच घासलंय मी. ही चहाचा आहे पण आता घासा कसा आवाज येतोय, असं भ्या वाटतंय लाईटीवरचं असल्यामुळं. आणि गरम ते हे खालचं गरमच होतं ना, कसा लुक हलतंय. तर हे आपल्या घरचाच कढीपत्ता आहे. आपलं सण्यानं कढीपत्त्याचं झाड का नाही लावलं होतं आणि ते चांगलं आता उगवलं, चांगलं चिटकलंय. सण्याला झाडं लावायचं लय नाद आहे. झाडाचे हे पण राखणदारी पण लय मस्त करतो. थोडं स्टँड वाढवते. आता हे तापल ही ह्याच्यामध्ये खोबरं, कोथिंबीर आणि लसूण एवढंच घेतलेलं आहे. आपलं साधं सुधच असतं म्हणून तर चवदार लागतं, हे का नाही. मी लय आटाच करत नाही. मग कधी कधी करते बरं का, कांदा भाजून घे, परत त्याला धना कच्चा मसाला आहे, खडा मसाला असतो ना, ते सगळं भाजून घेते मस्तपैकी. कधी कधी मूड आला तर, आता पण मूडच आहे पण जरा सामान नाही, थोडीशी तारांबळ चालली. तुम्हाला कळलंच असं आपल्या गाडीचा हप्ता काल परवा दिवशी हे केलं आहे. हे काय वाजायला लागलं, हात बी लावू वाटत नाही असं चालू असल्यावर. बघा कसं फटाफटा वाजते. तेल टाकू का नको? तेल जर टाकलं तर ते उडलं तर सर माझ्या अंगावर येईल. मग हे असला उद्योग हातात. बघू आता वाजते. व्हिडिओ जरा मोठं होतात ना, काय करावं, दाखवावं लागतंय. जरा आमटीला तरी असल्यावर चांगलं वाटतं, है ना. आता वाटायला लागलंय की अगोदर पापड बिपड तळलं असतं तर बरं झालं असतं, हे का नाही. पण लय कागदावाने होत्यात खाऊस तर मुरड येतात पुन्हाच. जरा काय म्हणतात ते गुळ आहे. आता कढीपत्ता वाजायला लागलाय, तुम्हाला ऐकायला येत असेल ना. हे टाकून घ्यायचं त्यात. आपली साधी सुट्टीच करायची. व्हिडिओ जरा पूर्ण बघत जावा. आता काय खायला सगळेजणच खात्यात व मी पण बनवते स्वयंपाक, मी पण खाते पोटभर. पण एकटे असले तर नाही करू वाटत, पण एकटे असले तर खाऊ पण नाही वाटत. काय काय जणांना एकटं करून खाऊ वाटत असन, चुरून लपून खाऊ वाटत असन, पण मला तसं नाही. मला पहिल्यापासून म्हणजे मी शाळेतच होते ना हॉस्टेलला, त्यामुळे आम्ही असं पंक्तीला जेवण करायला बसायचो, सगळे मिळून मिसळून खायचं. नंतर शाळा सोडल्यावर मग मी माझ्या मोठ्या बहिणीसंग कामाला जायचे. तर कामावर पण दुपारच्या सुट्टीमध्ये सकाळी मी जेवत नसायचे, कारण 10 वाजेपर्यंत मला भूकच नाही लागायची. पण आम्ही 9 वाजता का ना कामाला लागायचो. 9 वाजता कामाला लागलं का नाही, 9 वाजता कामाला लागलं ना तर दुपारी 2 वाजता सुट्टी व्हायची. दुपारी 2 वाजता सुट्टी झाली दुपारी 2 वाजता सुट्टी झाली का ना, मग असं मिसळून लेबर सगळे जेवण करायला बसायचे. त्याच्यामुळे ते सवय जी पडली का, ते तशीच सवय पडली. नाही तर डायरेक्ट पटांगणाला जेवायचं, कारण आम्ही आश्रमशाळेत होतो ना, तेव्हा पण आम्ही असं पटांगणाला जेवण करायचो.
का साईटवर गेल्यावर पण पटांगणाला जेवण करायचं ते सवय लागली. आणि इडभट्टीवर होती ना मी लगीन झाल्यावर, तरी पण असं बाहेरच स्वयंपाक करायचा चुलीवर आणि बाहेरच जेवण करायचं. ते असं झालंय. आणि मिसळून मिळून जेवण करायची सवय पडली ना, ते असं एकटं एकटं खाऊ वाटत नाही. त्यामुळे मला भूक लागली तरी पण मी भूक मारते, कारण एकटीला खाऊच वाटत नाही. तर आता आपल्याला मिरची पावडर आणली ना काय की पोळीनं, मसाला नसल्यामुळे पंचायत आहे. तसं महागाय गेल्यावर कुणी बी देईल बरं का, पण नाही सारखं महागाय जाऊ वाटत. कारण येळवणी थोडीशीच आहे ना, त्यामुळे थोडं थोडंच वाटण केलंय, तरी पण एवढे आहे भाताला जाईल भरपूर. कांदा लसूण एका येळात 3 व्हिडिओ झालं म्हणजे बरं पडतात आहे ना. नशीब हे शिगडी तर होते नाही का ना, व्हिडिओ मोठं मोठं होतात ना. तर व्हिडिओ मोठं जरी असलं तरी का नाही बघत जावा, कारण तुमच्या राधाताईला का नाही भरपूर तुमच्या का नाही सपोर्टची सध्या तर गरज आहे. आपलं मॉनिटाईज नाही अजून, काय नाही, नवीन आयडिया आहे. सबस्क्रायबर झाल्या तर जवळजवळ 4000, पण नाही अजून होत नाही व म्हणते ते. कारण मी गाठी भेटी घेतल्या, तुम्हाला तर माहितीच आहे, निलेश दादाची घेतली, पांडू दादाची घेतली. बघू आता रक्षाबंधनला निलेश दादाच्या इकडे गेल्यावर कळतंय. अजून मीठ टाकते ना. निलेश दादाला हे सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे. थोडंसं येळवणी टाकतायत. आपण जेवायला मेघाताईला बोलवणार आहे बरं का. किती ह्याच्या असं कडला आलाय. बस झाली लय तर आमटी कशाला आहे का नाही. आता ह्यात हळद टाकायची राहिली बघा, आता टाकते वरनं. मी असंच गिन्यान गेल्यावर झालंय बघा. मला काय सांगू तुम्हाला, त्या दिवशी बी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची राहिली भाजीत,
आणि आज ते हे राहिलं. कशामुळे ठेवलं माहिती का, ते हलाव नाही म्हणून. तर ते हलतेच तरी लुकू 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 झुंगू लुकू लुकून कपाळाला कुकू. ही जड ठेवावं लागतात वाटतं. ह्याच्यावरून कळतंय की भांडी जड ठेवावं लागतात, नाही का नाही. का थांबू येतच थोड्या वेळाने, इथंच थांबते म्हणजे ते उकळूच तर. आता आमटी झाली. आता पुरण वाटायला घेते, है का नाही. आमटी टाकली, आता पुरण वाटायला घेते. पुरण वाटून पीठ मळून घेते. तर व्हिडिओ इथंच संपला. व्हिडिओ भरपूर मोठा झाला, तर एक एक लाईक करत जावा आणि आनंदानं एखादी कमेंट पण टाकत जावा. कमेंट्स वाचल्यावर जरा मनाला शांती भेटते. पण वाईट कमेंट्स वाचल्यावर जरा वाईट वाटतं, पण वाटू द्या. हे बघा, 10 मध्ये एखादी वाईट आली म्हणजे वाईट वाटत नसतं, हे का नाही. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.